जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन फ्रेश ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण बसलो आता गाडीत. तर या गाडीचा आपला आता टायर वगैरे चेंज करायचा आहे आणि आपण ऑइल वगैरे चेंज केलंय पहिले. आता मागून ऑइल वगैरे आपण चेंज करून आलोया. इथं आपण आज टायर चेंज करतोय आणि आपल्याला जायचं मित्रांनो फलटणला. फलटणला का जायचंय मी तुम्हाला पुढे सांगेल व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. असलीच गाडी आहे, त्यामध्ये आपण संपूर्ण किराणा वगैरे भरलाय आणि ती गाडी एक ड्रायव्हर राहणार आहे आणि ह्या गाडी एक ड्रायव्हर राहणार आहे. संपूर्ण दोघी गाड्या आपण घेऊन चालणार आहे. यामध्ये 6 माणसं आहे आपली टोटल. तर चला जाऊया, शेवटपर्यंत बघा. ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि नवीन नवीन काहीतरी बघायला मिळणार आहे. तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपले समजे वारकरी आपले तिथं थांबले, इथं हॉटेल एक, तिथं चाय वगैरे पेतायची आणि आपली गाडी बघू शकता तुम्ही इथं पार्क केली आहे. तर चला जाऊया, अजून अर्धा तासात पोचूया आपण. तर चला जाऊया. यो सातारा जातोया, यो मायनी जातोया, दहीवडी जातोया. आपलं आता जेवण वगैरे झालंय. तुम्ही बघू शकता पलीकडे आपला हायवे आहे आणि या गावाचं नाव इडली आहे, असं नाव या गावाचं. तर आपली सगळी वारकरी तिथं थांबली आहे मस्त. आणि सकाळचं नियोजन लावलंय आपण की वारकऱ्यांना काय द्यायचं काय नाही. तुम्ही बघू शकता इथं सगळी सोय आहे. तर वरती शॉवर लावलेला आहे, तुम्ही बघू शकता वरती शॉवर लावलेला आहे आणि भरपूर अशी गर्दी झाली. आता आमची आंघोळ वगैरे झाली आहे. तर आम्ही टिक्का विक्का लावल्या, तुम्ही बघू शकता. आता जे वारकरी येत आहे तिकडनं आता त्यांना नाश्ता वाटायचा आहे. तर चला जाऊया आपण. आपल्याला नाश्ता तिकडं पुलाकडे वाटायचा आहे तिकडं. आता वारकऱ्यांची गर्दी किती वाढली आहे, संपूर्ण वारकरी इकडे आणि आपले वारकरी बघू शकता तुम्ही इकडे जमले आणि त्यांना आता आपला नाश्ता वाटायला जायचा आहे. जरा त्यांनी हात लावून घ्या, उपयोग नाही. तुम्ही उचलायचं तुम्ही उचलायचं आहे. हा ठेवा बस. इकडे ह्याच्यावर होय की असं घ्या. तुम्ही बघू शकता मित्रांनो किती गर्दी पडली आहे आणि आपला प्रसाद वाटणं चालू आहे. तुम्ही बघू शकता. या माऊली घ्या. अजून भरपूर गर्दी पडली. 2 संपली. 2 किती गेली? 3-4 हजार पेट गेले. काय जादा गेले.
आरती कुठे गेली तू टाकलाय का फुल मग दर्शन नाही गाव चालतं पण फुल लांब टाकायचं